तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षांना वाटप केलेल्या गाड्या या नेमक्या कुठून आल्या याचा हिशोब द्यावाच लागेल। तसेच असं म्हणत आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही मागणी केली आहे। यासह राम मंदिराच्या आमंत्रणावरून आम्ही निमंत्रण मोहताज नाहीये असं देखील दानवे म्हणतायत। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपण पाहूयात। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल? प्रत्येक जिल्हाध्यक्षांना कार गिफ्ट करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी तुम्ही सुद्धा जिल्हाध्यक्षपद भूषवलंय, तुम्हाला असं काही मिळालेलं होतं का? मी अजूनही जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा। 1988-89ला शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस एक पिचोड नावाची गाडी सगळ्या जिल्हा प्रमुखांना दिली होती। पण आता अजितदादांचा पक्षच कोणता हा प्रश्न आहे, कारण जे पक्ष ते म्हणतात त्याचे अध्यक्ष शरद पवार साहेब असं म्हणतात। आणि मग असं असताना एखाद्या पक्षाने देणं आणि एखाद्या व्यक्तीनं देणं, कारण माझ्या मते जी गाडी दिली तिची किंमत 25-30 लाख तर नक्की असावी आणि 40 जणांना गाड्या दिल्या म्हणजे 10-12 कोटी रुपये खर्च आला असावा। 15 लाख रुपये 10 लाख रुपये ज्याच्या नावावर आहे त्याच्या इन्क्वायऱ्या या महाराष्ट्रात होतात। 10 ते 12 कोटीची वाहनं कोण देतं? द्याव्या, जिल्हा अध्यक्षांना गाड्या दिल्या पाहिजे कोणत्याही पक्षाने, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे। त्या कुठून आल्या, कशा आल्या? व्यक्तिगत दिले म्हणजे कोणी दिले असेल तर त्याचा एक हिशोब समोर आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। बाकी मी काही चुकीचं केलं काम असं मुळीच म्हणणार नाही। गाड्या दिल्या पाहिजे, ज्याच्या त्याच्या पक्षाचं एक काम आहे, पक्षाचं काम वाढवण्यासाठी अशी वाहनं आवश्यक असतात। परंतु ते कोणी दिले, कोणत्या खात्यातून दिले, काय दिले, कोणी खर्च केला 10-12 कोटी रुपये, हे सुद्धा जनतेला कळालं तर बरं होईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।